आमच्यासोबत डॉक्टर रमेश भराटे सोबत आहेत. त्यांची नुकतीच वर्ल्ड हार्ट कॉन्फरन्स दुबई येथे त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या परिषदेसाठी का निमंत्रण देण्यात आलेले आहे. डॉक्टर, वर्ल्ड हार्ट कॉन्फरन्स ही दुबई येथे 23 ते 25 ऑगस्ट 2026 या दरम्यान होत आहे. आणि या कॉन्फरन्समध्ये जगातील सर्व नामांकित हृदयरोग तज्ज्ञ, श्वसन विकार तज्ज्ञ, छातीविकार तज्ज्ञ आणि इंटेन्सिव्हिस्ट हे या परिषदेमध्ये त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. या परिषदेसाठी मला पण विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि या परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर्स हे त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. मी मागे अमेरिकन थोरॅसिक सोसायटी या नामांकित श्वसन विकार तज्ज्ञांच्या परिषदेसाठी मागच्या वर्षी मला निमंत्रित करण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव मी त्या परिषदेला जाऊ शकलो नाही. तर यावर्षी मला या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेमध्ये मी माझे विचार व्यक्त करणार आहे. या परिषदेचे वैशिष्ट्य काय आहेत डॉक्टर? आता ही सध्या 21व्या शतकामध्ये हृदयरोग, श्वसन विकार, दमा, दुर्धर दमा, निमोनिया आणि हृदयाशी संबंधित विकार यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. आणि कुठेतरी या आजारांचं म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन मॅनेजमेंट. तर त्या अनुषंगाने हृदयरोग होऊ नये या विचारानेच, म्हणजे हृदयरोग कसा टाळता येईल. हृदयरोग झाल्यानंतर तर उपचार आपणास करताच येतात, परंतु हृदयरोग होऊ नये म्हणून काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्या पाहिजे, त्या दृष्टीने याच्यावर उहापोह होणार आहे आणि सर्व डॉक्टर्स त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. भविष्यात रुग्णांना याचा काय फायदा होणार आणि ह्याची कल्पना काय आहे? नाही, दरवर्षी हे वर्ल्ड हार्ट कॉन्फरन्स हे प्रत्येक वर्षी होत असते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर विचारांची देवाणघेवाण होत असते. तर याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, हे अवगत करून रुग्णांना याचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल आणि मृत्यूचे होणारे प्रमाण जे आहे हे कसे टाळता येईल, हाच एक यामागील उद्देश आहे. मी एक श्वसन विकार तज्ज्ञ आहे आणि यामध्ये बऱ्याच वेळेला श्वसन विकार आणि हृदयरोग यांची लक्षणं ही जवळपास सारखीच असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला श्वसन विकार आणि हृदयरोग यामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग होते किंवा मिसडायग्नोसिस होतं. हे टाळण्यासाठी काही गोष्टींची दक्षता किंवा काही गोष्टी एक डायग्नोसिस प्रॉपर होणं हे आवश्यक असतं. तर त्या दृष्टीने पण याच्यावर एक विचार मंथन होणार आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आपला वेळ दिल्याबद्दल. तर हे होते डॉक्टर रमेश भराटे यांनी जागतिक हृदय रोगाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. तर पुढच्या मुलाखतीत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.